श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्व श्रोत्यांना मनपूर्वक चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करतो। आणि आज आपण 29 फेब्रुवारीचं श्री महाराजांचं जे प्रवचन आहे त्याच्यावर चिंतन करूया। श्रीराम 29 फेब्रुवारी श्रीराम अखंड समाधानाचा मार्ग। एकूण परमार्थच जो आपण करतोय तो आपलं समाधान कधीही भंगू नये। परिस्थितीमध्ये कितीही पालट झाले, कितीही बदल झाले, कितीही उणं अधिक झालं तरी आपलं समाधान अखंड टिकून राहावं ही शक्यता मानवी जीवनात असल्यामुळे त्या संबंधी असं समाधान प्राप्त करून घेण्याची जी कला आहे तिचं नाव अध्यात्म। अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा, भोळसटपणा, कमी बुद्धीचं काम नाही। किंबहुना बुद्धी तिच्या परमोच्च विकसित अवस्थेला प्राप्त होण्याचं जर काही साधन असेल तर ते अध्यात्म आहे। म्हणजे अत्यंत डोळस शास्त्र आहे। पण तिथे अंधश्रद्धा अजिबात नको, मात्र श्रद्धेशिवाय मात्र काम व्हायचं नाही अशी स्थिती आहे। श्रद्धा पूर्ण पाहिजे, कारण आमची बुद्धी जगातल्या अनेक भुलाव्यांना, भूलभुलैयाला, विविध प्रकार, आकार, रूप, रंग, रस, गंध या सगळ्याला भुलत असते सतत। आणि त्यामुळे बुद्धीचा निश्चय कधीच होत नाही की हे जीवन नक्की काय आहे, याचं वास्तव काय आहे, या सृष्टीचं नक्की स्वरूप काय आहे। आणि इतकी परिवर्तनशील आहे, सतत बदलत असते, तर मग याचं नक्की रूप काय याबद्दल बुद्धी लौकिक दृष्ट्या कितीही मनुष्य समाधानात दिसला, समाधानापेक्षाही तथाकथित सुखात दिसला, तरी तो अखंड समाधानातच असेल असं नाही। याचं कारणही हेच आहे की त्याचा बुद्धीचा निश्चयच होत नाही। सामान्य माणसाच्या बुद्धीचा निश्चयच होत नाही नक्की काय चाललेलं आहे। आणि जोपर्यंत सत्यदृष्टी आड आहे तोपर्यंत स्वस्थता नाही। म्हणून अखंड समाधानाचा मार्ग म्हणजे अध्यात्म। आणि अध्यात्माचं जर काही सार असेल तर ते म्हणजे एकच एक सर्वव्यापी परमात्म्याचं निरंतर स्मरण, म्हणजेच नामस्मरण किंवा अनुसंधान। चित्तात राखावे समाधान, चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण। म्हणजे आपलं चित्त जे आहे, चित्त अशा अर्थाने श्री महाराज म्हणतात की आंतरिक समाधान। चित्तात समाधान म्हणजे आंतरिक समाधान। बाहेर कितीही घटनांमध्ये बदल झाले, परिवर्तन झाली, तरी चित्ताचं समाधान टिकून राहणं हे ज्याला साधतं तो भगवंताचा झाला। त्याला भगवंताचं स्वरूप कळलं। भगवंताचं स्वरूप याचा अर्थ त्याला जीवनाचं खरं स्वरूप कळलं, वास्तव कळलं। म्हणून अशा भगवंताचं
यथार्थ ज्ञान झालेल्याला चित्तामध्ये अत्यंत शांती, समाधान, तृप्ती, काहीही हवं असं नसतं किंवा काहीही नको असं नसतं. अशा अर्थाने मग तो भगवंताच्या स्वरूपामध्ये, भगवंताच्या स्थितीमध्ये विलीन होऊन जातो. आणि भगवंताची स्थिती म्हणजे पराकोटीची शांती, समाधान. ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी. ज्याचा विश्वास रामावर आहे त्याला समाधान स्वीकारतं, त्याच्यापाशी समाधान राहतं. आणि राम काय आहे हे समजून त्याच्यावर विश्वास पाहिजे. राम म्हणजे माझ्यासारखा पण माझ्यापेक्षा वेगळा कोणीतरी अत्यंत शक्तिमान, जो देहातीत आहे, म्हणजे काल होता, आज आहे, उद्याही राहणार आहे, असा असून तो माझा संसार चालवणार आहे, मला सगळी पूर्तता त्याच्याकडून मिळणार आहे, पण मी कोणीतरी वेगळा आहे असा विश्वास नाही. विश्वास कसा? मी नाहीच, तोच आहे, असा टोकाचा विश्वास ज्याचा असेल त्या ठिकाणी समाधान निश्चितपणे, सहजपणे, अखंडपणे राहतं. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास, समाधान मिळत असे जीवास. म्हणजे माझ्या जीवनातलं सर्व घडामोडी हे सगळं परमेश्वराच्या हाती आहे, परमेश्वराच्या मुळे आहे, परमेश्वराच्या सत्तेमुळे आहे. आणि त्यामुळे माझं हित जे आहे, माझं खरं कल्याण जे आहे ते भगवंताकडेच आहे, रामाकडे आहे. हा ज्याचा विश्वास टिकून राहतो तिथे त्या जीवाला समाधान निरंतर मिळत राहतं. दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. म्हणजे देहाची सुख दुःख आणि मनाची सुख दुःख ही सध्या जोडलेली असतात. देहाला कमी जास्त होणं, देहासंबंधी काही घटना होणं, त्याचा परिणाम मनावर होणं, म्हणजे माझी चित्तवृत्ती माझ्या देहाला जोडलेली राहते. यालाच देहबुद्धी म्हणतात. म्हणजे माझा विचार, माझी कल्पना ही माझ्या देहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मी म्हणजे फक्त हा देहापुरता मर्यादित चालता बोलता जीव, इतकीच माझी भूमिका असते, माझी मान्यता असते, माझी समजूत असते, माझं आकलन असतं. पण या देहाच्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट, मग ती सुखमय असू दे किंवा दुःखमय असू दे, ही प्रत्येक गोष्ट ही परमात्म्याची इच्छा आहे असं ज्यांनी जाणून राहिला जो, त्याला देह जाओ अथवा राहो, देह पडो अथवा उभा राहो, देहाला काहीही दुखापत हो अथवा तो चांगला सुस्थितीत राहो, त्याच्याबद्दल तो दुःखी किंवा सुखी होत नाही. देहामुळे तो दुःखी किंवा सुखी होत नाही. देहाच्या मार्गाने जातो, त्याच्याबद्दल तो त्रयस्थपणाने पाहू शकतो. त्याला म्हणतात देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगती. देहाची जी गती आहे, देहाच्या बाबतीत होणाऱ्या घटना आहेत, परिवर्तन आहेत, मग ती भौतिकदृष्ट्या सुखमय असू देत, अनुकूल असू देत किंवा प्रतिकूल असू देत, दुःखमय असू देत, पण हे सगळं अत्यंत स्वाभाविकपणे आणि परस्वाधीन आहे. जो जीव त्या देहाच्या अंतर्गत दिसतो तो त्या देहाने बांधलेला नाही. सगळे देह तात्पुरते आहेत आणि त्यांच्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट ही स्वाभाविकपणे आपल्या आपण स्वतंत्रपणे घडत असते.
आणि म्हणून देहाची गती ही योगायोगावर सहजपणे घडणारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मला काही विशेष करायचं आहे आणि या देहाला सांभाळायचं आहे. आपण क्षणभर विचार करून पाहिला तरी लक्षात येईल, देहाला सांभाळणं ही आपल्या आजची गोष्टच नाही. जोपर्यंत सांभाळला गेलाय तोपर्यंत सांभाळला गेलाय. ज्या दिवशी काही ना काही घडून त्या देहाला काही कमी अधिक होणं हे कधीच आपल्या हातात नसतं. म्हणूनच देहाची सर्व स्थिती ही प्रारब्धाच्या अधीन आहे. पण या सगळ्या परिवर्तनांमध्ये देहाच्या खालीवर स्थितीमध्ये मला सुख समाधान मानता येणं हे कधी जमतं? मी एक रघुनंदन सर आठवत राहिलो, परमात्मा आठवत राहिलो तर हे शक्य होतं. तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे. देहाच्या संदर्भात महाराज म्हणतात की देहाला काही कमी अधिक झालं, ताप आला, दुखापत झाली, तात्पुरतं औषध घ्यावं. भौतिकदृष्ट्या तो देह ठीक करण्यासाठी जे काही माहितीतलं औषध असेल ते घ्यावं, पण त्याच्या लोभात न सापडावं. म्हणजे त्याच्यामुळे सुखी किंवा दुःखी होऊ नये, गरज नाही. किंबहुना तसं होणं म्हणजे अज्ञानाच्या अधीन होणं आहे, अज्ञानाच्या प्रभावाखाली जाणं आहे. आणि ज्या वेळेला आपण दुःखी होतो त्यावेळेला अवतीभोवतीचे लोक देखील दुःखी होतात. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही दुश्चित्त झालात की मी दुश्चित्त होतो. म्हणजे आपलं अज्ञान पाहून, अज्ञानापोटी आपण सुखदुःख भोगतो आहोत ते पाहून आपल्या सद्गुरूंना, संतांना कष्ट होतात. जसं आपलं लहान बालक जोपर्यंत अज्ञ असतं तोपर्यंत अज्ञानापोटी त्याला झालेल्या देहाच्या इजा असतील, आणखीन काही त्रास असेल, त्याचा आपल्याला वाईट वाटतं, पण फार काही करता येत नाही. खूप काही करता येत नाही. जसा आपला देह प्रारब्धावर आहे, पूर्णपणे पराधीन आहे, तसाच प्रत्येक जीवाचा आहे. मग तो आपला मुलगा असू दे, कोणी मित्र असू दे, कोणी नातेवाईक असू दे किंवा कोणीही असू दे. म्हणून देहाला झालेल्या व्याधीमध्ये म्हणा किंवा काही त्रासामध्ये म्हणा, त्याच्यावर लौकिकदृष्ट्या काय औषधोपचार करावेत ते करावेत, पण त्याच्या लोभात राहू नये, त्यात गुंतून मनाला विषण्ण वाटून घेऊ नये, त्याच्या भविष्याबद्दल काळजी करू नये. तो त्याच्या गतीने चाललेला असतो. त्याच्याकडे त्रयस्थपणे पाहण्याची कला म्हणजे अध्यात्म आहे. माझ्या देहाच्या घडामोडींकडे त्रयस्थपणे साक्षी भावाने पाहणं आणि त्याचं कौतुक वाटणं. माझ्याच देहाच्या बाबतीत नव्हे, जगातल्या प्रत्येक घडामोडीबद्दल कौतुकाची नजर येणं म्हणजे अध्यात्माचं साध्य आहे. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोच्छ्वास देही तोवर मुखी नाम पाही. आणि अत्यंत सोपा उपाय हो. काय करायचे मला सांगा. हा इतका विचार करण्याची आवश्यकता नाही. ते म्हणतात अखंड मुखी नाम असू दे. श्वासोच्छ्वास चालू आहे तोपर्यंत नाम सोडू नको. स्वाभाविकपणे, सहजपणे हा साक्षी भाव, ही कौतुकाची दृष्टी, प्रत्येक घटनेला भगवंताची लीला मानून पाहण्याची दृष्टी आपल्याला सहजपणे प्राप्त होईल. पण श्वासोच्छ्वास चालू आहे तोपर्यंत भगवंताचं नाम पाहिजे. भगवंताचं नाम का, तर तोच एक सत्य आहे, तोच एक अस्तित्वात आहे. अन्य काहीही इथे त्याच्याशिवाय अस्तित्वात नाही, अशी मान्यता सिद्ध होणं किंवा अशी मान्यता आपल्या चित्तामध्ये दृढ होणं, असं ज्ञान आपल्या चित्तात दृढ होणं, याच्यासाठी हे श्वासोच्छ्वासाबरोबर नाम पाहिजे. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास, तोच सहाय्यकारी होईल खास. सगळ्यांचा अर्थ एकच आहे. एकच एक अस्तित्व मानून त्याचं अनुसंधान ठेवणं, त्याचं नाम घेणं हे अत्यंत शास्त्रशुद्ध साधन आहे.
असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण. खरं सांगू ना, करावे भगवंताचे स्मरण यासारखं शुद्ध आचरण नाही जीवनामध्ये. बाकी चिंता करायचं कारण नाही. फक्त काळजी करावी घ्यावी ती कशाची? भगवंताचं स्मरण कसं श्वासाबरोबर टिकेल याचीच काळजी घ्यावी. अन्य काळजी घेण्याची गरजच नाही. आणि आपण स्वतः याचा अनुभव घेऊन पाहावा आपल्यापुरता. याच्यात कोणी आड यायचं कारण नाही. आणि ही सगळी मनाने करायची गोष्ट असल्यामुळे लौकिकातली कोणतीही परिस्थिती याच्या आड येऊ शकत नाही. निर्धार फक्त आपला झाला पाहिजे. आपल्याला हे पटलं पाहिजे. बरं, एक नव्हे दोन नव्हे, लाखो करोडो संतांनी, जे संत आज पृथ्वीच्या पाठीवर होऊन गेले, त्यांनी सगळ्यांनी नामस्मरण सांगितलंय. आणि त्याशिवाय भगवंताचे जे अवतार झाले त्या सगळ्यांनी देखील नामस्मरणाचाच ध्यास धरला, त्याचाच उपदेश आपल्याला केला, तेच आचरण करून दाखवलं. त्यामुळे हे सगळं साधायचं असेल तर काही नाही, केवळ भगवंताचं स्मरण. मी नसून तू आहेस, मी नसून तूच फक्त आहेस. याच्या इतकं शुद्ध आचरण नाही. आणि मग आचरण आपोआप शुद्ध होतं. सगळ्या जगावर अत्यंत निरपेक्ष प्रेम बसतं, विशुद्ध प्रेम बसतं. याचे इतकं शुद्ध आचरण काय असेल? कर्तव्याची ठेवावी जागृती. यात कर्तव्याला फाटा दिलाय, पळवाट आहे, आळशीपणे बसायचं आहे असं होतच नाही. नामस्मरण सर्व बाजूने जीवाची प्रगती करतं, विकास करतं. महाराज तर म्हणतात, वृत्ती पालटण्याचं किंवा स्वभाव पालटण्याचं कार्य फक्त नामानेच होऊ शकतं. एखादा मनुष्य खूप रागीट असेल तर त्याचा राग भाषणाने, काउन्सिलिंगने, समुपदेशनाने तात्पुरता आटोक्यात येऊ शकतो, वरवर आटोक्यात येऊ शकतो. पण त्यातनं मुळातनं जर परिवर्तन व्हायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाही, भगवंताच्या स्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून परम कर्तव्य काही असेल जीवनामध्ये तर भगवंताचं स्मरण हेच परम कर्तव्य आहे. बाकीची कर्तव्य मग जे प्रेम निर्माण होतं जगावर त्यातनं आपोआप साधली जातात. ती वरवरची कर्तव्य आहे, देहासंबंधीची आहे. पण मन जर भगवंताच्या स्मरणात तल्लीन नसेल तर सगळी कर्तव्य आपोआप मार्गी लागतात. नामाविण नाही दुजे साधन, हे सांगत आले सर्व संत जन. दुसरं साधन नाही नामासारखं, नामाशिवाय. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. आपल्या देहाचं जर काही प्रयोजन असेल, त्याच्या इथे प्रकट होण्याचं जर काही प्रयोजन असेल तर ते प्रयोजन आहे भगवंताविषयी किंवा जीवनाविषयी. जीवनाचं स्वरूप, या ब्रह्मांडाचं स्वरूप लक्षात येणं. आणि असं म्हणतात संत मंडळी की या नरदेहामध्येच ते शक्य आहे. म्हणून तर आणखीन लगबगीचं काम आहे, गडबडीच आहे. इकडे तिकडे वेळ जाईल आणि आपलं चित्त भगवंतापासून विचलित होईल, असं होऊ देऊ नये. सगळ्यात जीवनात उच्च प्राप्ती असेल तर भगवंताचं अस्तित्व जाणून घेणं आणि त्याच्यासाठी जो देह आहे त्याचा त्यासाठीच वापर होणं. देहाचे भोग देहाचे माथी, ऐसे सर्व संत सांगती. देहाचे जे भोग आहेत ते स्वाभाविकपणे घडत जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच्याकडे गुंतून जाऊन पाहू नये. त्याच्याकडे त्रयस्थपणाने पाहावं, हाताची घडी घालून. परी एक वाटत असे चित्ता, ते दूर होईल एक भगवंत चिंतिता. पण महाराज म्हणतात
मला असं वाटतं की देहाचे भोग जे मनाला लागतात आपल्या, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, मानसिक त्रास होतो, दुःख, काळजी, निराशा हे सगळं निर्माण होतं. त्यातून सुटका व्हायची असेल तर त्या एकात्मिक भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. सगळीकडे तो आहे आणि त्याचं स्वरूप काही असेल तर ते निव्वळ आनंद आहे, तृप्ती आहे, शांती आहे, समाधान आहे. भगवंता वाचून देहाचे सुख भोग, हे न मानिती साधू सज्जन. भगवंताला स्मरणात न ठेवता या देहालाच स्मरणात ठेवून जे सुख दुःख आपण भोगतो ते केवळ अज्ञानापोटी भोगतो. आणि म्हणून साधू सज्जनांच्याकडे ज्ञान प्रकट असल्यामुळे ते त्याला खरं मानत नाहीत. भगवंताचे सुख, देहाचे सुखभोग भगवंत विस्मरणार असताना होणारे हे यांना लागू होत नाही. म्हणजे जगातल्या घडामोडींची बाधा होत नाही, नफा नुकसानीची बाधा होत नाही, मान अपमानाची बाधा होत नाही, सुख सोयी गैरसोयींची बाधा होत नाही. साधू सज्जन म्हणजे जे ज्ञानाच्या साठी धडपडतायत आणि ज्यांना ज्ञान हळूहळू आकलन व्हायला लागलंय, ते देहाच्या सुखदुःखाने, परिस्थितीतील बदलांनी सुखी अथवा दुःखी होत नाहीत. ते तृप्तीतच राहतात. आता जगणे रामासाठी हा निश्चय मानावा चित्ती. महाराज म्हणतात, अरे निर्धार करा, आता जगणं फक्त रामासाठी. जेही होईल, प्रत्येक घडामोडीमध्ये माझ्या समक्ष येणारे सगळे जीव, वस्तू, हे सगळं परमेश्वराचं साक्षात स्वरूप आहे. त्यांचं वागणं हे परमेश्वराचं आहे, माझं वागणं परमेश्वराचं आहे, माझं कर्म परमेश्वराचं आहे, इतर सगळ्यांचं कर्म परमेश्वराचं आहे. केवळ मानवच नव्हे, सगळ्या यच्चयावत सजीव निर्जीव वस्तूंचं. असं रामासाठी जगणं पाहिजे. रामासाठी जगणं याचा अर्थ जीवनामध्ये जगताना घडणारी प्रत्येक घटना, दिसणारं प्रत्येक दृश्य, होणारं प्रत्येक परिवर्तन, होणारे सगळे बदल, हे सगळं राममय होऊन जावं. रामाशिवाय अन्य काही नाही. असं झालं की याची बाधा होत नाही, व्यवहार मात्र उत्तम होतो, कारण तो सहजतेने होतो. जगातील वैभव, ऐश्वर्य, संपत्ती, लौकिक आणि कीर्ती हे परमात्म्या वाचून मातीमोल साधू संत गणती. परमात्मा नाही तर जगातली सगळी वैभव, ऐश्वर्य, संपत्ती फोल आहे. ती आपल्याला कधीही सुखी करू शकत नाही. आणि सगळं असून परमात्मा आहे तर आपण तृप्तीच असतो. आणि ते गेलं सगळं वैभव, ऐश्वर्य, संपत्ती, तरी आपली तृप्ती खंडित होत नाही, आपलं समाधान भंगत नाही. त्या अर्थाने आपली श्रीमंती जात नाही. पण खरी श्रीमंती नसेल मनाची, बुद्धीची, चित्तबुद्धीची, तर मात्र लौकिक संपत्ती कमी अधिक झाली की मला त्याचा त्रास होतो, ताप भोगावा लागतो. हे परमात्म्या वाचून मातीमोल साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार, देहाचा भरवसा धरून थोर. मी किती कष्ट सोसले. सगळे कष्ट म्हटलं तर ना मनाच्याच ठिकाणी असतात. देहाला काही झालं तरी देहाचं काही स्वतःचं म्हणणं नसतं. देहाला मी मानून जो राहिलाय ना, जो जीव, जे चैतन्य बंधनात सापडल्यासारखं झालंय, त्याचं स्वरूप त्याला लक्षात राहिलेलं नाही आणि तो देहापुरता स्वतःला मानतो. त्याला
जीवनामध्ये खूप मानसिक कष्ट भोगावे लागतात आणि हे आपण स्वतः भोगलेले आहेत. अन्य कोणाची गोष्ट नाही करत आहे आपण, आपलं स्वतःचं उदाहरण आहे. आपण देहाचा भरवसा धरून खूप कष्ट भोगले. मग कधी ते आसक्तीमुळे असतील, कधी मान अपमान झाल्यामुळे असतील, कधी नफा नुकसान झाल्यामुळे असतील. काही ना काही स्वरूपाचे देहाचे भोग हे आपल्याला कष्ट देत आले. देहाचे सुख सौख्य, आदर सत्कार हे सगळं प्रारब्धाधीन सत्य जाण. देहासंबंधीचे सगळे मान सन्मान सुख सौख्य हे केवळ प्रारब्धाने चालतं, आपोआप चालतं. त्याच्यामध्ये कोणीही काहीही स्वतंत्रपणे करीत नाही. मुलींनी खेळ मांडला परी नाही कामाला आला. तो खेळ लुटूपुटूचाच असतो. त्याचा उपयोग प्रत्यक्षात स्वयंपाक केला तरी तो स्वयंपाक कोणाच्याच कामाचा नसतो, कोणाचंच पोट भरत नाही. तैसा प्रपंची थोर झाला, परमात्म्याचा तो न म्हणावा भला. नुसता प्रपंचात थोर आहे पण परमात्म्याचं अनुसंधान नाही. तो परमात्म्याचा आहे केवळ लौकिक मोठा दिसतो, लौकिक दृष्ट्या वैभव संपन्न दिसतो, शक्ती संपन्न दिसतो, सामर्थ्य संपन्न दिसतो, म्हणून तो परमात्म्याचा नाही होऊ शकत. प्रारब्धाच्या गतीने तो लौकिकात थोर म्हणवेल पण परमात्म्याचा तो तेवढ्याने होत नाही. प्रपंच मनामध्ये चित्तामध्ये भगवंताचं अनुसंधान जर अखंड असेल तर मात्र तो परमात्म्याचा देखील होतो. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. सर्व श्रुती आणि स्मृती म्हणजे जे ऋषी मुनींनी भगवंत प्राप्तीचं साधन लिहून ठेवलं आहे त्या साधनामध्ये, आणि ते अपौरुषेय आहे, म्हणजे पूर्ण ध्यानावस्थेमध्ये जे श्रुती स्मृती शास्त्र सांगितलेलं आहे, जे वेद आहेत, पुराण आहेत, उपनिषद आहेत, यांची सगळ्यांची निर्मितीच मुळात ध्यानाच्या भावावस्थेत झालेली असल्यामुळे ती अपौरुषे आहेत आणि म्हणून ती त्रिकाला बाधित आहेत, सत्य आहेत. पण ते सगळं काय सांगतात, हे सगळं साहित्य आपल्याला काय सांगतं तर रामा परते सत्य नाही. एका भगवंता वाचून अन्य काहीही सत्य नाही. आता न ठेवावा जगी भरवसा, राम सखा करावा खासा. म्हणून जगामध्ये जे आपली मोहाने लोभाने आसक्तीने आपण गुंतून गेलो आहोत तिथला भरोसा काढावा. आपल्याला कोणी आधार देईल, आपल्यासारखा जीव कोणी आधार देईल, आपल्याला आपली संपत्ती आधार देईल, असा जो आपला भरोसा असतो, आपले शेजारी पाजारी आधार देतील, आपले मित्रमंडळी आधार देतील, हा भरोसा काढायचा. याचा अर्थ त्यांना टाकून द्यायचं नाही, पण खरा माझा कोण सखा आहे, खरा माझा सांभाळ कोण करतो आहे, खरा माझा सत्ताधारी कोण आहे, माझं सगळं हालचाल नियंत्रण कुणाकडे आहे, मी कुणाच्या अंकित आहे, हे ओळखून जर वागलो तर मात्र आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, सुख समाधान आपलं अखंड टिकू शकतं. म्हणून त्याच्याकरता राम सखा करावा खासा. रामाला आपला सखा करावा, रामाच्या अंकित राहावं, रामाला शरण राहावं, रामाच्या अधीन राहावं. सर्व घडामोडी रामाच्या इच्छेने आणि माझ्या कल्याणासाठीच चाललेल्या आहेत या मनस्थितीत राहावं, हे समजून राहावं. रामाविण अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे संगती. रामाविण अन्यत्र प्रीती जर आपली असेल, आपलं मन गुंतून जात असेल तर ती देहबुद्धीचीच करामत आहे, हे लक्षात घ्यावं आणि सावध व्हावं. आता रामा एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी, असं मागणं मागावं रामाला.
आता जसे असेल तसे होऊ द्यावे, रघुनाथ भजनी असावे. सतत भजनी म्हणजे चिंतनात, ध्यानात, त्याच्या प्रेमपूर्ण स्मरणात राहावं. सगळीकडे तूच आहेस आणि तू म्हणजे निव्वळ समाधान, निव्वळ तृप्ती, निव्वळ शांती. काही नाही, त्रासच नाही. मागील झाले ते होऊन गेले, पुढे येणार येऊ द्यावे भले. आपला त्याच्याशी वेगळा काही संबंध नाही. म्हणून मागचं विसरणं हे केवढं आपल्या डोक्यावरचं ओझं कमी करण्यासारखं आहे. आपलं जर मागचं भूतकाळ विसरला गेला, त्यामुळे ते आठवून आठवून जी सुखदुःख आपण भोगतो ती सपशेल नाहीशी होऊन जातात. केवढा मोठा बोजा कमी झाला. इतका मोठा बोजा घेऊन आपण चालतो, इतकं ओझं घेऊन चालतो, जीवनात राहतो. मागलं सगळं आठवून आठवून पुन्हा पुन्हा त्याला उजाळा देतो सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टींना. जे खरं माझं नसतंच ते माझं माझं म्हणून भ्रमाने आणि आपण निष्कारण ओझं मानून घेतो. ते खरं आपलं कधीच नव्हतं आणि नसतंच. पुढील येणार येऊ द्यावे भले, आपला काय संबंध आहे. अशा अर्थाने मनुष्य भगवंताच्या नामात असेल तर असा मोकळा होऊन जातो. आता न धरावा हव्यास, हेच वाटे जीवास. जे जे करणे आणिले मनी. आता महाराज म्हणतात मला असा हव्यास आहे, माझा असा जीवाला असं वाटतंय मनापासून की आता कोणी हव्यास धरू नये, लौकिकाचा हव्यास धरू नये, त्यांचा आधार कुणाला वाटू नये. जे जे करणे आणिले मनी, राम कृपे पावलो जगी. जे जे मनात आलं की असं व्हावं तसं व्हावं, रामाच्या सत्तेने कृपेने झालं तसं. माझे आता काही दुसरे मागणे नाही. महाराज आपली मनस्थिती सांगतात, माझं काही मागणं नाही जगामध्ये. माझे कोणी नाही, मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही. हे जग माझं नाही, हा देह माझा नाही. ही ज्ञानावस्था आहे. हे ज्ञानावस्थेतले उद्गार आहेत. हे ज्ञानावस्थेतला भाव आहे हा. काय पुढे म्हणतात महाराज, अनुसंधानाचं तंत्र सांगतायत. कसं अनुसंधान करावं. जे जे काही दृश्य पहावे त्याचे रूपांतरच व्हावे. दृश्य दिसलं रे दिसलं, या चर्मचक्षूंना, आपल्या देहाच्या दृष्टीला जेव्हा एखादं दृश्य दिसतं त्याबरोबर तिथे परमात्म्याचं रूप पाहावं, त्याचं रूपांतर व्हावं. जसं भक्त प्रल्हादाचं झालं होतं. त्याच्या चित्तवृत्तीमध्ये जे जे अनुभवात येईल लौकिकातलं, दृश्यातलं, ते सगळं परमात्म स्वरूप त्याला मनोमन जाणवत होतं. म्हणून जे जे काही दृश्य पहावे त्याचे रूपांतरच व्हावे, ते मला भगवत स्वरूपच दिसावं. हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती, समाधानाची होय प्राप्ती. असा अनुभव नेहमी आपण सांभाळून जर ठेवला तर समाधान लांब नाही, सहज समाधान प्राप्त होईल. आणि हे वास्तव आहे बरं, ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. म्हणून मानायचं की जे जे दृश्य दिसतं साक्षात परमात्म्याचं रूप आहे. जसं आहे तसं परमात्म्याचं रूप आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल आवश्यक नाही, जसं आहे तसं. आणि जेव्हा जसं त्याचं परिवर्तन, रूपांतर होतं ते सगळं ठीक आहे. म्हणून त्याचं रूपांतर आपल्या चित्तामध्ये परमात्म स्वरूप म्हणून व्हावं. म्हणजे मला कुठल्याही गोष्टीचं हवे नको पण टिकत नाही, राग लोभ निर्माण होत नाही. हा अनुभव नेहमी ठेवावा चित्ती, याच्यासाठी आपलं सगळं साधन आहे. हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती, समाधानाची होय प्राप्ती. समाधान निश्चित प्राप्त होतं. आणि ही समाधान अखंड टिकवून ठेवण्याची कला म्हणजे अध्यात्म आहे. ते आपल्याला साधायचं आहे. आणि हे वास्तव आहे.
पूर्ण वास्तवाला धरून आहे, प्रत्यक्ष होण्यासारखं आहे. याची देही याची डोळा, हे आपल्याकरताच म्हटलेलं आहे संतांनी. आजचं बोधवचन आहे, जोवर श्वासोच्छ्वास देही तोवर मुखी नाम पाही. जोवर श्वासोच्छ्वास चालू आहे तोवर नाम. पुन्हा एकदा महाराजांनी आठवण करून दिली, काही करू नकोस, नाही ना काही लक्षात येत, नाही ना विचार चालत, नाही ना बुद्धी चालत, जाऊ दे, सोड सगळं, आणि काय कर, सतत नामस्मरण चालू ठेव. मनातल्या मनात काही नाही, सतत इतका अभ्यास करावा, इतका ध्यास लावून घ्यावा जपाचा, की ते आपोआप चालायला लागतं. मनामध्ये निशब्द नामस्मरण चालायला लागतं, शब्दरहित. तेच तर खरं नाम आहे. नाम म्हणजे सूक्ष्म आठवण आहे. म्हणून श्वासोच्छ्वासाबरोबर ते चालावं. त्याच्या इतकं महत्वाचं जगामध्ये काहीही नाही. त्याच्या इतकं कल्याणकारी जगामध्ये काही नाही. त्याच्या पलीकडे तर काहीच नाही. अशी आपली भावना पक्की करून ते नाममुखी जसं जमेल तसं वैखरीने मनातल्या मनात सतत भगवंताची स्तुती ऐकावी, भगवंताची भजनं ऐकावीत, म्हणावीत स्वतः, आणि नामस्मरण चालू ठेवावं, असा महाराजांचा आग्रह आहे. आपण जितकी श्रद्धा शक्य आहे तेवढ्या श्रद्धेने या एकेका प्रवचनातल्या एकेका वाक्याकडे पाहूया आणि ते आत्मसात करायचा प्रयत्न करूया प्रत्यक्ष आचरणामध्ये. ते झालं की आपलं काम झालं. याची देही याची डोळा, होणार सोहळा मुक्तीचा. कृष्णा कृष्णा कृष्णा. माऊली पांडुरंग.